श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आपल्याला जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर का कोणती असेल तर ती म्हणजे आपलं स्वतःवरती असलेला आत्मविश्वास. लक्षात ठेवा, आपला आत्मविश्वासच असतो जो आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी मदत करत असतो, आपल्याला प्रेरणा देत असतो. ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. लक्षात ठेवा, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी तुमचा जर का स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर तुम्हाला अशक्य असे काहीच नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते, त्याच्यामध्ये ती क्षमता असते. आपण फक्त ती क्षमता ओळखली पाहिजे. आपला फक्त स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, ध्येय किती जरी कठीण असले, कितीतरी रस्ता कितीतरी अडचणीचा असला तरी आपला जर का स्वतःवरती ठाम विश्वास असेल की तुम्ही ते ध्येय साध्य करू शकता आणि तो रस्ता पार करू शकाल तर तुम्हाला कोणतीही ताकद ते ध्येय गाठण्यापासून थांबवू शकत नाही. तुम्हाला कोणतीही शक्ती त्याच्यापासून दूर ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा, आपल्या स्वतःवरती आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाशिवाय माणूस वेगळं असं काहीच करू शकत नाही. त्यामुळे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी जर का तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आहे. माणूस काय करतो, माणूस स्वतःवरती विश्वास ठेवत नाही आणि देवावरती विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे कितीही रस्ता कठीण असू द्यात, कितीही ध्येय लांब असू द्यात, खडतर प्रवास असू द्यात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू द्यात, जर तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास असेल, तुम्ही ही गोष्ट करू शकाल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्ही कितीही कठोरातले कठोर ध्येयसुद्धा साध्य करू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुमचा जर का स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. तेवढी क्षमता ही तुमच्यामध्ये असते. तुम्हाला फक्त तुमची क्षमता ओळखून काम करायचे आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला दिवसरात्र मेहनत करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती कितीही वाईट येऊ द्या, कठीण येऊ द्यात, बिकट येऊ द्यात, पण स्वतःवरचा आत्मविश्वास तुम्हाला सोडायचा नाही आहे. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. मग बघा, ध्येय कितीही कठीण असू द्यात, तुमचं जर का तुमच्या स्वतःवरती आत्मविश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्हाला हवे असणारे ध्येय नक्कीच मिळू शकता. भलेही ते ध्येय साध्य करणे खूप कठीण असू द्यात, रस्ता खूप खडतर असू द्यात, पण तुम्ही जर का मनामध्ये ठरवले तर ती गोष्ट तुम्हाला अशक्य नाही आहे. तुम्ही जर का तुमच्या मनामध्ये ठाम विश्वास ठेवला की तुम्ही ही गोष्ट मिळवू शकता, हे ध्येय गाठू शकता, तर कोणतीही शक्ती तुम्हाला त्यापासून दूर ठेवू शकत नाही. तुम्ही नक्कीच ते ध्येय प्राप्त करू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपला स्वतःवरती ठाम विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही ते ध्येय प्राप्त करचाल. स्वामी सांगतात, आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक हा कधीच बाउन्स होत नाही. अर्थात म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती पुण्य करता याच्यावरती तुम्हाला किती सुख भेटणार आहे हे सर्व अवलंबून असते. जो व्यक्ती जसा वागतो त्याच्या आयुष्यामध्ये तशा गोष्टी घडत असतात. माणूस हा आपल्या कर्माने बनत असतो, तो आपल्या वागणुकीने बनत असतो, तो आपल्या स्वभावाने घडत असतो. जो जसा वागतो त्याच्या बाबतीत तशा गोष्टी घडू लागतात. त्यामुळे नेहमी आपला प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. नेहमी स्वतःच्या आधी इतरांचा विचार करा, कोणालाही दुखवू नका. लक्षात ठेवा, नेहमी इतरांची मदत करत चला. आपल्याला जमेल तेवढे आणि शक्य असेल तेवढे पुण्य करत चला. पुण्यासारखे सर्वात चांगली गोष्ट कोणतीही नाही आहे. एखाद्याची मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. आपण एखाद्याला मदत करताना दुसरं कोणालाही ती कळता कामा नये.
सोबतच एखाद्याला मदत करताना त्यामध्ये त्यावेळेस आपल्या मनामध्ये बदल्यामध्ये कोणतीही मदतीची भावना नसावी. मी याची मदत करत आहे, याच्यामुळे मला हा फायदा होणार आहे, असं कधीही विचार आपल्या मनामध्ये आणू नकात. तर ती मदत नसते, तर ते उपकार असतात. लक्षात ठेवा, मदत जर का करायची असेल तर निस्वार्थ करा. त्यामध्ये कुठलीही परतीची भावना ठेवू नकात. मदत करायची असेल तर गुपचूप करा, कोणालाही न कळता करा. एखाद्याला तुम्हाला जर का मदत करायची असेल तर त्याच्या न कळत त्याला मदत करा आणि मदत ही निस्वार्थपणे करा समोरच्याला. त्यामध्ये तुम्ही काहीतरी आपला फायदा तर करत नाहीत ना, अशी भावना समोरच्यामध्ये येऊ देऊ नकात. लक्षात ठेवा, आपण इतरांशी जसे वागतो आपल्यासोबतही अगदी तशाच गोष्टी घडतात. आपण जर का समोरच्याचे चांगले वागत असो, समोरच्याला कधीही दुखवत नसो, तर आपल्या बाबतीतही अगदी तसेच घडते. या उलट आपण जर का एखाद्याला त्रास देत असो, एखाद्याला फसवत असो, तर आपल्या बाबतीत देखील अगदी तसेच घडते. आपल्याला देखील कोणी ना कोणतरी आयुष्यात कधी ना कधीतरी फसवू शकते. आपल्याला देखील कोण ना कोणतरी व्यक्ती त्रास देऊ शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर काही कमवायचे असेल तर पुण्य कमवा. जो व्यक्ती पुण्य कमवतो त्याला आयुष्यात सुखाची कधीच कमतरता जाणवत नाही. त्याच्या अकाउंटमध्ये जर का पुण्य असेल तर त्याला सुखाचा बॅलन्स कधीही कमी पडत नाही. त्यामुळे आयुष्यात जर का काही कमवायचे असेल तर पुण्य कमवा. याच्याने तुम्ही सुखी राहाल, तुमचे जीवन सुखी व आनंदाचे जाईल. त्यामुळे एखाद्याला मदत करतानासुद्धा कधीही आपल्या मनामध्ये त्याच्या बदल्यात काहीतरी भेटेल अशी भावना ठेवू नका. मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. आपल्याला एखाद्याला मदत करताना आपल्या मनामध्ये कोणतीही भावना येऊ देऊ नकात. मी याला मदत केली म्हणून हा मला असं मदत होईल, याचा मला असा फायदा होईल, ही भावना कधीही आपल्या मनामध्ये येऊ देऊ नकात. लक्षात ठेवा, मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. त्यामध्ये आपला कोणताही स्वार्थ ठेवू नकात. जो व्यक्ती इतरांना मदत करतो त्यामध्ये त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. तो निस्वार्थपणे जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा आयुष्यात त्याला देखील त्याच्या अडचणीच्या काळामध्ये इतर लोकांची मदत होत असते. देवसुद्धा अशा लोकांची साथ देत असतो. त्यामुळे मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. आपली मदत हे कधी दाखवून करू नकात. मदत करताना गुपचूप शांतपणे करा. समोरच्याला कळले देखील नाही पाहिजे की तुम्ही त्याची मदत केलेली आहे. न कळत आपली मदत करत चला. याच्यातून तुम्हाला देखील आयुष्यामध्ये पुण्य नक्कीच भेटेल. तुम्ही देखील कितीही दुःखात संकटात असलात तरी देखील तुम्हालासुद्धा याच्यातून मार्ग नक्कीच भेटेल. तुम्ही देखील आयुष्यामध्ये सुखी व समाधानी राहाल. श्री स्वामी समर्थ.